बर पोरांनो, हे प्रॅक्टिस प्रॉब्लेम नंबर 2. अरे याच्यामध्ये 31 मार्च 2025 आहे. ते अगोदरच्या उदाहरणाला 26 होत आहे ना. बरं मला तारीख बदलून घ्यावं लागेल ना. हा काय तिसरा घ्यायचा का बरं? बरं ठीक आहे, तुझी इच्छा. तिसरा प्रॉब्लेम घ्यायचा का? ओके, मग आता हा प्रॉब्लेम मी काढून टाकतो इथून. ठीक आहे, सांगा काय रे प्रॉब्लेम मध्ये रेसिडेंट पेमेंट अकाउंट आहे का? आले का? कसले कसले आले? तर सबस्क्रिप्शनचे आले, लॉकर रेंटचे आले, एंट्रन्स फीचे आले. असे टोटल मला इकडे किती झाले? 99,000. बरोबर आहे का? बर मग मी पेमेंट केले का? अरे खर्च केले का? काय काय खर्च केले? सॅलरी दिली, रिपेअर केले, कम्प्युटर घेतले का विकले रे? घेतले. प्रिंटिंगचे पैसे दिले, मोटरसायकल घेतली, तरी सुद्धा माझ्याकडे शेवटी पैसे शिल्लक राहिले. अशा पद्धतीने 99,000चा हिशोब. पहिली एकच ऍडजस्टमेंट आहे. काय सांगते, तुमच्याकडे किती मेंबर आहेत? 300. प्रत्येकाची वर्गणी किती? म्हणजे मेरे को पूरे साल में कितना इनकम होना चाहिए? कळाले की तुला? श्रद्धा 60,000 कसे कळाले का? साहिल गुन्हाकार केला आपण. काय केलं? कशा कशा तरी. ठीक आहे, इथे आन्सर पण दिलेले. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय काय बनवायचं असतं याच्यामध्ये, आता याच्यात दिलेलं नाहीये परंतु तुम्हाला माहिती आहे इन्कम अँड एक्सपेंडिचर बनवायचं असतं. आणि सर कधी कधी कॅपिटल फंड जर दिलेलं नसेल तर मला आणखीन एक ऍडिशनल बनवावं लागतं. काय याच्यात आहे का रे कॅपिटल फंड? सांग ना मला. इथं इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट बनवलं मी. ठीक आहे, बॅलन्स शीट पण बनवलं. आणि हे का खाली काय रे? हे कशासाठी रे? कॅपिटल फंड दिलेलं नसेल म्हणून. बरोबर ना? आता याला काही एवढी गरज नाहीये, 2-3 ओळी लागतात फक्त. सोडू का मग हा प्रॉब्लेम? आता बघा तुम्ही नीट पाहता. सगळ्यात पहिल्यांदा मला कॅपिटल फंड पाहिजे असतं. मी मेन बॅलन्स शीट आहे ना आपलं. मेन कोणतं बॅलन्स शीट? मेन बॅलन्स शीट. त्याच्यामध्ये मी पहिल्यांदा नाव लिहितो कॅपिटल फंड. त्याची किंमत मला माहिती आहे का? मग हीच किंमत माहित होण्यासाठी आपल्या प्रश्नाकडे. सर प्रश्नाकडे आले. पहिल्यांदा मी हे नाही बघणार काहीच, मी डायरेक्ट ऍडजस्टमेंट पासून सुरुवात करतो. सांगा पहिली ऍडजस्टमेंट. किती वर्गणी व्हायला पाहिजे? बरोबर. पण इथे वर्गणी किती आहे? 54. बरोबर ना? सांगा सबस्क्रिप्शन मिळालं, हा रेव्हेन्यू का कॅपिटल? रेव्हेन्यू आहे. मग बॅलन्स शीटला जाणार की इन्कम अँड एक्सपेंडिचरला? मग आपलं दरवेळेचं ठरलेलं आता का इथे जर प्रश्नामध्ये टू नावाने असेल तर आपल्या उत्तरामध्ये इथे मला लिहायचं बाय काय सबस्क्रिप्शन. बरोबर का? सर आपल्याला सबस्क्रिप्शन किती मिळालंय पहा बरं. टोटल किती मिळालं? 54. पण हिशोबाप्रमाणे किती असायला पाहिजे? आता एखादा विद्यार्थी म्हणून सर 60,000 चाहिए, 54 तो मिल चुके, तो ओनली 6,000 आउटस्टँडिंग है, लेकिन ये गलत है. एखाद्या गरीबाला असं वाटत ना, मला 54,000 मिळाले आणि मेरा कितना चाहिए हर साल का? 60. कितना बाकी है रे? लेकिन ये गलत होता. मग काय करायचं? हे 54चे 54 असेचे असे उचलायचे. मला हे फायनल करायचे का याच्यामध्ये प्लस मायनस करायचंय? मग मी ते उत्तरामध्ये आउटरला लिहिणार का इनरला? किती रुपये लिहिणार? 54.
इथपर्यंत आलं. सर या 54,000ला एक प्रश्न विचारायचा. काय विचारायचा? काय रे तू सगळ्याच्या सगळा? मग तो लगेच उत्तर देतो पा. काय उत्तर देतोय? नाही. मग कोणत्या कोणत्या वर्षाचा आहे? मग आपण विचारायचं मागच्या वर्षीचे आहे का? मागच्या वर्षीचे आहे का? किती आहे रे? सानिया मागच्या वर्षीचे काय करायचे? मायनस करायचे. शाबास. मग इथे काय करतो मी? इथे लिहितो लेस. काय काय लिहिणार? आउटस्टँडिंग फॉर लास्ट इयर पण लिहू शकतो, पण मला वर्ष माहिती ना. काय किती रुपये रे? वजाबाकी किती? बरोबर. कधीचे पैसे मिळाले? कधीचे मिळाले? मागच्या वर्षी आता मिळाले. मागच्या वर्षी हे पैसे मिळालेले होते. बाकी होते. मिळालेले बाकी होते. मागच्या वर्षीचे मला आता मिळाले. देने बाकी होते तो देने बाकी होते. but जो पैसा मिलना बाकी है उसे एसेट बोलेंगे या लायबिलिटी? जय कॉमर्स. एसेट का लायबिलिटी? अरे मला पैसे मिळायचे बाकी होते, ही माझी एसेट का माझी लायबिलिटी? मिळणे बाकी. लायबिलिटी म्हणजे देणे बाकी असतात का धड्या? जय कॉमर्स. काय कॉमर्सला आलो आपण? काय विराज काय काय वाटतं तुम्हाला? नक्की मला आज मिळणे बाकी आहे का पहिल्या दिवशी मिळणे बाकी होतं? पहिल्या दिवशी. मग कोणत्या बॅलन्स शीट मध्ये सांगा? या मेन बॅलन्स शीट मध्ये का या ओपनिंग बॅलन्स शीट? कोणत्या साईडला लिहिणार? काय लिहिणार? आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. नाही तुमचा दोष नाही तो. ते काय झालं सांगतो तुम्हाला. मला टाईप करू दे. किती रुपये मिळाले मागच्या वर्षीचे? कारण आतापर्यंत फायनल अकाउंट मध्ये काय पाहिलं? आउटस्टँडिंग वेजेस, आउटस्टँडिंग सॅलरी. दुसरा येते कुठे जायचं बॅलन्स शीट मध्ये? लायबिलिटी. कारण का आउटस्टँडिंग अरे खर्च होता, हा आउटस्टँडिंग इन्कम आहे. जेवढे व्हेरिएशन आपल्याला करू शकतो ना. चला पैसे मिळणे बाकी म्हणजे कर्ज मालमत्ता म्हणजे आपली ऍसेट. क्लिअर इथपर्यंत? यहाँ तक समजे? आता मला सांगा पुढे तुम्हाला एक ऍडजस्टमेंट आहे. सबस्क्रिप्शन माझं किती पाहिजे रे टोटल? 60,000. बरोबर. काय रे असं होतंय? सबस्क्रिप्शन मला किती पाहिजे टोटल? म्हणजे इथे मला 60,000 पाहिजे ना. दिसतंय का? टोटल 60,000 पाहिजे, पण मला मिळाले किती फक्त? मग जास्त मिळाले का मिळायचे बाकी आहेत अजून? किती बाकी? समजले? कोणत्या वर्षाचे? करंट इयरचे आउटस्टँडिंग काय करायचे? ऍड केलेस? मी करतो इथे ऍड. समजे का? ऍड काय? आउटस्टँडिंग फॉर सांगा. बरोबर का? किती? सर हे 14 कसे आले सांगा? मला किती मिळाले होते? किती पाहिजे? ठीक आहे. सिंपल आहे ना. सांगा मग 14,000 कोणत्या वर्षाचे? करंट इयरचे मिळाले का मिळायचे बाकी? मिळणे बाकी म्हणजे काय? मग कोणत्या बॅलन्स शीट मध्ये जाईल? या मेन बॅलन्स शीटला का मागच्या वर्षाच्या बॅलन्स शीट? कहा पे जाएगा? ऍसेटला. काय लिहायचंय मला? आउटस्टँडिंग
सबस्क्रिप्शन किती रुपये, समजे का नाही समजे? ठीक है, चलो आगे बढ़ेंगे. सर ऍडजस्टमेंट तर खतम. सांगा टू बॅलन्स ब्रॉट डाऊन म्हणजे कधीचे पैसे, पहिल्या दिवसाचे का शेवटच्या दिवसाचे? पहिल्या दिवसाचे 31,000 म्हणजे माझ्या कोणत्या बॅलन्स शीट मध्ये असेल, शेवटच्या दिवसाच्या बॅलन्स शीट मध्ये का पहिल्या दिवसाच्या बॅलन्स शीट? मग त्याला काय लिहायचं, बॅलन्स ब्रॉट डाऊन का कॅश इन हँड? मग इथं लिहिलं मी कॅश इन हँड. किती आहे सांगा बरं पटकन. 31,000 आले का? बर, नंतर सबस्क्रिप्शन झालं, लॉकर रेंट झालं, सांगा कुठं करायचं? कॅपिटल आहे का रेव्हेन्यू आहे? म्हणजे बॅलन्स शीट मध्ये का इन्कम एक्सपेंडिचरला? इन्कम एक्सपेंडिचरला इथं 2 येतं, तिथं काय लिहायचं? बाय लॉकर रेंट. किती रे? 4. बर, एंट्रन्स फी कॅपिटल आहे का रेव्हेन्यू आहे? रेव्हेन्यू आहे. बॅलन्स शीट मध्ये का इन्कम एक्सपेंडिचरला? मग इथं 2 आहे. बाय एंट्रन्स फीज किती? 10,000 बरोबर. बर, बाय सॅलरी टू सॅलरी किती? किती? 12,400. त्यानंतर बाय रिपेअर्स आहे ना, बॅलन्स शीट मध्ये का इन्कम एक्सपेंडिचरला? इन्कम एक्सपेंडिचर जातं बाय वाला बाहेरच राहील, बायचं 2 होईल 600 बरोबर. 2 रिपेअर. सॉरी इथं लय सोपं वाट राहिलं. किती आहे? 600. कम्प्युटर बायचं काय होईल? 2 ना, मग हे कुठे जाईल? सांगा मग कोणत्या ऍसेटला टाकायचं? खरं, मग मी इथं लिहून टाकतो कम्प्युटर. किती रे? सोपं आहे का अवघड सांगा बरं? बाय प्रिंटिंग हे पण ऍसेटला का? 12,400 कुठे जाईल? इन्कम आहे, समजतंय? तू काय रे? प्रिंटिंग किती? 12,400 घेतो. नंतर मोटरसायकल का पे जाएगा? मी मोटरसायकल विकली का घेतली? पेमेंट केलं दिसतंय, पेमेंट म्हणजे माझ्या खिशातून पैसे गेलेत. कुठे लिहायचं? ऍसेट. समजतंय? बॅलन्स शीट मध्ये इथं लिहायचं मला मोटरसायकल. अगदीच छोटा प्रॉब्लेम आहे. किती रुपयाची रे? मोटरसायकल आहे का सायकल आहे? आणि नंतर बॅलन्स कॅरेट डाऊन म्हणजे शेवटच्या दिवशीचे पैसे ना, कुठे लिहायचे सांगा? मेन बॅलन्स शीट मध्ये कोणत्या साईडला? इथे लिहितो मी कॅश इन हँड. किती रे? 38,600. ओके, चलो इसके आगे. अरे ये तो फिनिश हो गया पूरा. हे पण झालं. मग आता मला काय करायचं? पहिल्यांदा कॅपिटल फंड शोधायचं आहे ना. मग कॅपिटल फंड शोधण्यासाठी मी काय केलं? ओपनिंग बॅलन्स शीट काढलं. मग याच्यामध्ये बघा क्रेडिट साईडला बेरीज आकडे जास्त दिसतात का डेबिटला? सॉरी, लायबिलिटी काय ऍसेटला? किती आहे रे? बरोबर आहे का? तेच 39,000 इथं घेतले. सर समजा इथं 1,000 असते, किती असते? तर इथला फरक किती आला असता? बॅलन्स 38 आला. मान लो अगर यहाँ पे 5,000 थे
काहीतरी नावाने असते तर इथं किती आले असते मग? पण इथं काहीच नाही ना सर, मग इथं किती येते? 39, बरोबर. मग हे आपण शोधलं म्हणजे काय शोधलं आपण? अरे काय शोधायला इथं आलो? मग हे मिसिंग होतं ना. मग जर एखाद्या वेळेस कॅपिटल फंड मिसिंग असेल आणि आपण ते फाइंड आउट केलं असेल तर त्याला कंसामध्ये काय नाव द्यायचं? काय नाव द्यायचं? आम्हाला काय माहिती काय नाव द्यायचं? काय नाव द्यायचं? बॅलन्स. अकाउंटिंग मध्ये जे आपण शोधून आणलेलं असतं दुसरीकडे लिहिण्यासाठी त्याला बॅलन्सिंग फिगर नाव द्यायचं. ठीक आहे. सांगा बरं, हे 39,000 माझा प्रॉब्लेम सुरुवातीलाच मी इथे क्वेश्चन मार्क करून ठेवला होता ना, आणि ती अमाऊंट माहित नाही म्हणून मी इथपर्यंत आलो. मग 39,000 इथं आले पाहिजे ना. दिसले का? ओके. आणि आता जायचं मला इन्कम अँड एक्सपेन्स. सांगा कोणती बाजूची बेरीज जास्त आहे? हा, क्रेडिट. किती आहे रे बेरीज? 74,000. कसे आले सर? आले, आम्हाला माहिती. आता काय करायचं? जसं आपण ग्रॉस प्रॉफिट नेट प्रॉफिट काढतो तसंच. सांगा, पहिले 74,000 मध्ये काय करायचं? मायनस किती? पुन्हा मायनस, पुन्हा मायनस. किती आले? बरोबर आहे का उत्तर? पहा, हे कोणत्या अकाउंटचा कोणता बॅलन्स? समजे? टू सरप्लस. ब्रॅकेट मध्ये मला काहीतरी लिहायचं असतं. काय लिहायचं असतं माहितीये का? एक्सेस ऑफ इन्कम पलीकडचं वर अलीकडचं. समजे? सर बिलकुल नाही समजे. अरे हा, ओके. सांगा, सरप्लस झाल्यामुळे कॅपिटल फंड मायनस होईल का वजा होईल? नक्की. किती सरप्लस आला आहे? मग मला याच्यामध्ये काय करायचंय? प्लस करायचं. ऍड काय? सर किती आहे? 600. दोघांची बेरीज 39,000 प्लस 48,600, बरोबर ना? किती झाले? आणि आता या सगळ्याची मला बेरीज करायची. सांगा. आता हे छोटं उदाहरण आहे म्हणून बॅलन्स शीट अगदी छोटा कार्यक्रम पहा. सांगा या शीटची बेरीज. चला, काय काय? 14,000 अधिक हा, हा किती आले? आणि इथं किती रे? एकच आहे ना हा. किती येईल मग? गुंजळ आहे. झालं टॅली? मग आता ह्या प्रॉब्लेम वरून तुम्ही मला खरं सांगा, खरं खरं सांगा, सर हा तिसरा झाला, हा दुसरा नाही जमणार का रे? हा पहिला नाही जमणार का रे? आणि हा चौथा. जर उद्या सोडवलेलं नसलं मग मी काय करायचं? नक्की